या व्हिडिओमधील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध स्रोत, संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. कल्पना करा, मध्यरात्र उलटून गेलेली आहे. जंगल पूर्ण शांत आहे. वारा देखील जणू श्वास रोखून धरून आहे. आणि अचानक अंधारातून तुमच्या नावाने कोणीतरी हाक मारते. तो आवाज ओळखीचा वाटतो, खूप जवळचा. क्षणभर तुम्हाला वाटतं आपल्यालाच कोणीतरी आवाज देत आहे. पण प्रश्न हा नाही की तो आवाज कोणाचा आहे. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही त्या आवाजामागे जाणार का? कारण अमेरिकेच्या केंटकी स्टेटमध्ये एक अशी जागा आहे जिथे स्थानिक लोक एकच इशारा देतात, इफ ही कॉल्स यू नेव्हर गो. जर तो तुम्हाला बोलवेल तर कधी जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण एक अशा एंटिटी बद्दल जाणणार आहोत जो अर्बन लेजंड तर आहेच, पण त्याला डायरेक्टली सॅटनिक रिच्युअल सोबत जोडलं जातं. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशा मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून द्या. अमेरिकेच्या केंटकी स्टेटमध्ये लुईविल शहराच्या बाहेरील भागात घनदाट जंगल, दलदलीचा प्रदेश आणि नदीच्या काठावर उभा असलेला एक जुना रेल्वे पूल आहे, पोप लिंक स्ट्रेटल. बाहेरून पाहता तो फक्त एक सामान्य गंजलेला, वापरात नसलेला रेल्वे पूल वाटतो, पण प्रत्यक्षात हा पूल अमेरिकेतील सर्वात भयानक आणि प्राणघातक लोककथांचा केंद्रबिंदू वाढला जातो. कारण इथे फक्त अपघात घडत नाही, इथे लोक ओढले जातात, जणू कुणीतरी त्यांना मृत्यूकडे चालत नेतो. हा पूल जमिनीपासून सुमारे 90 फूट उंच आहे. खाली खोल दरी, नदी आणि दगडाचा खच आहे. वरून आजही अचानक वेगाने मालगाड्या जातात, कोणती पूर्वसूचना न देता. आणि हाच पूल बोटमॅन नावाच्या अमानवी अस्तित्वाशी जोडला जातो. एक असा जीव जो अर्धा माणूस आणि अर्धा बकरीसारखा दिसतो. उंच शरीरयष्टी, डोक्यावर शिंग आणि डोळ्यात विचित्र चमक. पण त्याची खरी ताकद त्याच्या शरीरात नाही, त्याची खरी ताकद आहे त्याचा आवाज. स्थानिक लोक सांगतात की बोटमॅन रात्री दिसतो, विशेषतः धुके असताना, पौर्णिमेच्या रात्री किंवा जेव्हा जंगल पूर्ण शांत असते. तो थेट हल्ला करत नाही, तो धावून येत नाही, तो किंचाळत नाही, तो फक्त हाक मारतो. कधी लहान मुलाच्या आवाजात, कधी ओळखीच्या व्यक्तीसारखा, कधी मदतीसाठी रडत आणि कधी अगदी शांत थंड स्वरात. आणि जो कोणी त्या आवाजामागे जातो तो हळूहळू पुलावर चढतो, स्वतःच्या नकळत. आणि तेव्हाच बोटमॅन अदृश्य होतो, कारण त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. या पुलाशी जोडलेल्या कथांमध्ये अनेक प्रत्यक्ष घटनांचा उल्लेख केला जातो. काही तरुण फक्त थ्रिलसाठी इथे आले, काही भूतांची सत्यता तपासायला, काही व्हिडिओ शूट करायला. पण त्यापैकी अनेक जण कधी परतलेच नाही. काही रेल्वे गाडीखाली चिरडले गेले, काही खाली दरीत कोसळले आणि काहींचे मृतदेह इतके विचित्र अवस्थेत सापडले की डॉक्टरांनी देखील अपघात याशिवाय दुसरे कारण नोंदवण्यास नकार दिला. कारण त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती नव्हती, तर आकर्षण होते. काही स्थानिकांच्या मते बोटमॅन पूर्वी एक सामान्य माणूस होता, रेल्वेवर काम करणारा किंवा जवळच्या शेतात राहणारा, ज्यावर एखादा अमानुष प्रयोग झाला किंवा ज्याने सैतानी शक्तींशी करार केला. तर काही कथा सांगतात की तो जंगलात केलेल्या अघोरी विधीचा परिणाम आहे. पण सगळ्या कथांमध्ये एक गोष्ट समान आहे, तो माणसाच्या मनात शिरतो. अनेक विटनेसेसने सांगितले आहे की त्यांनी अंधारात उभी असलेली उंच सावली पाहिली, बकरीसारखी शिंगे आणि क्षणभरासाठी लालसर चमकणारे डोळे. जेव्हा त्यानं नीट पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे काहीच नव्हतं, फक्त त्यांच्या मागे ऐकू येणारा एक आवाज, कम हिअर, इकडे. या कथेमुळे पोप लिंक स्ट्रेटल
हे ठिकाण तरुणांमध्ये प्रचंड फेमस झालं. सोशल मीडियावर व्हिडिओ, ब्लॉग्स, हॉरर डॉक्युमेंटरी आणि गोस्ट हॉन्टिंगचे प्रयत्न सुरू झाले. पण प्रशासनाने अनेक वेळा स्पष्ट केलं की हा पूल धोकादायक आहे. इथे येणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. कारण बोटमॅन खरा असो किंवा नसो, पण इथला धोका नाकारता येत नाही. ही स्टोरी फक्त एका भूताची नाही, ही स्टोरी आहे मानवी क्युरिओसिटीची, धाडसाची आणि अंधारात ऐकू येणाऱ्या त्या एका आवाजाची. सो तुम्हाला विचार करायला वेळ देत नाही. आणि म्हणूनच आजही तेनकीमध्ये एक वाक्य पिढ्यानपिढ्या सांगितलं जातं, इफ ही कॉल्स यू नेव्हर गो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी शैलेश, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी नमस्कार.